अंबाजोगाई शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 मधील असंख्य तरुणांनी या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी व युवा नेते संकेत मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। या तरुण नेतृत्वांनी प्रवेश केल्यानं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडं जड मानलं जात आहे। प्रभाग क्रमांक 1 मधील युवा नेते अनिकेत पटाईत तसंच या ठिकाणचे अनेक तरुण सहकारी यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। ऐन निवडणुकीच्या काळामध्ये हा प्रवेश या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो आहे। या तरुणाईच्या फळीमुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली आहे। आज प्रवेश करणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं युवा नेते अनिकेत पटाईत, युवराज पटाईत, नामदेव पवार, बालाजी सुरवसे, महेश शिंदे, ऋषिकेश पटाईत, गुलाब भवर, पवन भवर, किशोर जेधे, आदित्य सोमवंशी, बिरू शिंपले, कृष्णा जेधे, सूरज काळदाते, पंकज काळदाते, किरण पाथरकर, अनिकेत शिंदे, ओम शिंदे, सय्यद शाहिद, अविनाश हेडे, मानव काळदाते, अजय पटाईत, स्वप्नील पटाईत, शुभम शिर्के, दत्तात्रय जेधे, अनिकेत घोडके यांच्यासह इतर तरुणांचा यामध्ये सहभाग आहे। आज या ठिकाणी प्रवेश सोहळा राजकिशोर मोदी यांच्या जुन्या रिलायन्स पेट्रोल पंप या ठिकाणी पार पडलेला आहे। या प्रवेश सोहळ्यासाठी प्रामुख्यानं राजकिशोर मोदी, युवा नेते संकेत मोदी, माजी नगरसेवक सुनील भाऊ वाघाळकर तसंच या प्रभाग क्रमांक 2 मधील जे उमेदवार आहेत ते अंकुश हेडे आणि त्यासोबतच त्या ठिकाणचे जे दुसरे उमेदवार आहेत जे शहबाज मनियार हे या ठिकाणी एक नवी कोरी पार्टी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि शहबाज मनियार हे एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले आहेत। युवा नेते शहबाज मनियार यांनी एक दिवसाचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे। एक तरुण सहकारी, एक नवी कोरी पार्टी, प्रचंड अभ्यासू, युवकांच्या प्रश्नावर तळमळ असलेलं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी शहबाज मनियार यांच्याकडे पाहिलं जातं आणि आजच्या या तरुणांच्या प्रवेश सोहळ्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक प्रभावी बनत चाललेला आहे। वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। पहिल्यांदा आपण इथं सगळेजण एकत्रित भेटत आहोत आणि मला हे पाहून तुमची जी युनिटी आहे आणि एकता आहे हे पाहून मला फार मनाला आनंद वाटला। आणि आपले जे अंबाजोगाईचे एवढ्या वर्षांपासून आपल्या सगळ्यांना सांभाळत आहेत, एका पालकासारखं आपल्याला सोबत घेऊन चालत आहे। सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदाय यांच्या सगळ्यांचं एक पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे आणि अंबाजोगाईच्या विकासाची एक दिशा जी ज्यांनी दिलेली आहे, तसेच आपले राजकिशोर पापा मोदी साहेब आणि विदेशात शिक्षण घेऊन एक नवा विचार, एक नवे धोरण, एक नवी नीती घेऊन आणि एक नवी ऊर्जा घेऊन आपल्यासमोर जुळलेले आहेत माननीय संकेत भैया मोदी साहेब। तर या सगळ्यांची विचारधारा आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम, आत्मविश्वास आणि संघटन याद्वारे आपण नक्कीच यावर्षीची जी निवडणूक आहे ती नक्कीच जिंकू आणि पापा मोदी साहेबांना या शहराचं पुन्हा एकदा नगराध्यक्ष आपल्याला करायचं आहे। सोबतच वार्ड क्रमांक 1 मधले जे आपले भाऊ इथं जोडलेले आहेत त्यांनी संकेत भैया मोदी यांना जे पहिल्यांदाच नगरसेवकाच्या शर्यतीत आहेत त्यांना प्रचंड बहुमतानं निवडणुकीत विजयी करायचं आहे। सोबतच 2 नंबरमध्ये जे आहेत त्यांनी अंकुश भैया हेडे जे आपले तिथले उमेदवार आहेत आणि शहबाज मनियार, मी, आमची जी युती आहे त्याला एक मोठं बळ दिलेलं आहे। तर आता फक्त 1 नंबर आणि 2 नंबरमध्ये एवढंच टसल असेल की लीड कुठून जास्त भेटते, 1 नंबरमधून पापा मोदी साहेबांना लीड भेटते का 2 मधून भेटते। तर हे आता आमच्या सोबतची टक्कर आहे, बाकी काहीच राहिलेलं नाही याच्यामध्ये निवडणुकीत। तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। सोबतच पापा मोदी साहेबांना मी धन्यवाद देतो की यांनी आमच्यासारख्या तरुणाईवर, सुशिक्षित उमेदवारांवर विश्वास दर्शवला। एकीकडे म्हटलं जातं की राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांना स्थान दिलं जात नाही, तरुणांना स्थान दिलं जात नाही, पण पापा मोदी साहेबांनी हे दाखवून दिलं अंबाजोगाईमध्ये की जे सुशिक्षित आहेत, जे तरुण काहीतरी करू इच्छितात, जे ध्येयवेडी आहेत त्यांना देखील इथं संधी दिली जाईल। संकेत मोदी साहेब हे अमेरिकेतून शिक्षण घेऊन वापस आलेले आहेत, मी तैवानमधून शिक्षण घेऊन वापस आलेलो आहे। तर एक फॉरेनमधून शिक्षित लोक तिथं त्यांनी जे गोष्टी पाहिलेल्या आहेत त्या अंबाजोगाईमध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याची अंमलबजावणी करता येईल ही सगळी गोष्ट पापा मोदी साहेबांनी नजरेसमोर ठेवून उमेदवार निश्चित केले आहेत। सोबतच अंकुश हेडे साहेबांचा जे एक नेटवर्क आहे सशक्त आणि त्यांची 8 वर्षांची मेहनत आहे त्या वॉर्डामध्ये, सगळ्या अंबाजोगाईमध्ये, तर निश्चितच या सगळ्यांची मेहनत एक फलद्रूपास येईल आणि 3 तारखेला गुलाल आपलाच असेल, आवाज देखील आपलाच असेल। धन्यवाद। विजय आपलाच, गुलाल आपलाच। खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी
तरुणांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे सहकारी अनिकेत पटाईत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो लोकांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. सर्वप्रथम मी अनिकेत पटाईत याचं अभिनंदन करतो आणि अनिकेतला हे विश्वास देऊ इच्छितो की अनिकेत, तुम्ही ज्या विश्वासाने आमच्यासोबत आलात, अंबेजोगाई शहराचा सर्वांगीण विकास असेल, अंबेजोगाई शहरातील सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन काम करायचं असेल, हे काम आम्ही करणार आहे. आत्ताच आपण पाहिलं असेल की आपले सहकारी वार्ड प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार शहबाज पठाण की जे शहबाज मनियार हे प्रभाग क्रमांक 2चे उमेदवार आहेत आणि ह्यांनी छत्तीसगड येथे एक दिवसाचा मुख्यमंत्री म्हणून एक दिवस त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधले आमचे दुसरे सहकारी अंकुश हेडे, एक तरुण, एक सामान्य कुटुंबातून येऊन स्वतःच्या प्रयत्नातून त्यांनी स्वतःचं विश्व निर्माण केलं. व्यवसायाच्या माध्यमातून आज 100-200 लोकांना त्यांनी रोजगार दिला आणि तशा पद्धतीची ही एक जोडी की जी लोकांच्या कामामध्ये येईल, लोकांना सहकार्य करेल, लोकांच्या दैनंदिन प्रश्नामध्ये तुमचा पाण्याचा, लाईटचा जो काही प्रश्न आहे त्याच्यात ते तुम्हाला मदत करतील आणि अंबेजोगाई शहराचा एक सर्वांगीण विकास करतील. असे हे 2 तरुण आपण प्रभाग क्रमांक 2 मधून निवडलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संकेत हा सुद्धा अंबेजोगाईचा रहिवासी आणि त्यांनी अमेरिकेत जाऊन शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपल्याला अंबेजोगाई आणि परिसरातील तरुणांसाठी काहीतरी प्रकल्प उभा करायचा, या तरुणांना चांगली दिशा द्यायची, त्या ठिकाणी काहीतरी चांगलं काम नगर परिषदेच्या माध्यमातून करून दाखवायचं. असे उमदे लोक, तरुण लोक, सुशिक्षित लोक या ठिकाणी आपण उमेदवार दिले आणि मला असं वाटतं की अनिकेतने आज जो निर्णय घेतला तो हे बघूनच घेतला की आज तरुण लोक एकदम कमी वयात त्यांनी एक चांगलं संघटन अनिकेतने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या संघटनाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून तोही विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होतोय. या ठिकाणी अनिकेतला आम्ही पूर्णपणे मान सन्मान देऊ, त्यांना चांगल्या कामामध्ये, त्यांनी आणलेल्या विकास कामामध्ये पूर्णपणे आम्ही एक भाऊ म्हणून साथ देऊ, एवढंच या ठिकाणी सांगतो.